जान्हवी, मी पुन्हा कधीतरी येईन, ठीक आहे? आता मी निघतो. का असं वागला जयंत सर? मज्जा येते तुम्हाला असं वागताना? काय झालं जयंत सर तुम्हाला? का असा त्रास देताय मला? एकतर आधीच तुम्ही तुमचे क्लायंट घरी बोलवलेत आणि नंतर काय केलं तर त्या ड्रम मध्ये जाऊन लपून बसला. काय झालं जयंत सर तुम्हाला? का असे वियर्ड वागताय तुम्ही? त्या दिवशी ते चित्र विचित्र गोष्टी घरात आणल्या, त्यानंतर तो सुरा आपल्या बेडरूम मध्ये लपवून ठेवला, काल काय तर तो फास तयार करून ठेवला होता आणि आता काय तर त्या ड्रम मध्ये जाऊन बसला. जयंत सर तुम्हाला का कळत नाहीये? तुमच्या या विचित्र वागण्याचा त्रास होतोय मला. येस, मला आत्ता आठवतंय सगळं. मी जेव्हा ब्रेकफास्ट करायला आलो तेव्हा मला चक्कर आली. तेव्हा तो विश्व पण होता घरी. पण मी जानूला कसं सांगू? ती जर माझ्यावर चिडली तर? नाही, पण हे जानूला सांगायलाच पाहिजे. सॉरी पण जानू, विश्वा काय पुन्हा संशय का? इनफ जयंत सर, बंद करा हे सगळं. आधी स्वतःच विचित्र वागताय आणि आता परत माझ्यावर संशय घेताय तुम्ही. तुम्हाला मी त्या दिवशीच सांगितलं होतं ना, विश्वा फक्त माझा जवळचा मित्र आहे. तरी काही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये. का माझ्यावर संशय घेताय? नाही ग जानू, मी तुझ्यावर संशय घेत नाहीये. मी फक्त तुला सांगत होतो की नाही. काय सांगत होतात? सांगा मला, काय सांगत होतात? नाही हो जानू, मला नाही माहित मी असा का वागतोय. पण मला तुला एवढंच सांगायचं आहे की मला तुला हर्ट करायचं नाहीये जानू. खरंच, प्लीज प्लीज ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्हाला मला त्रास नाही द्यायचा आहे ना, मग आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या विचित्र गोष्टी आपण घराबाहेर फेकून देऊया. चला, कारण जेव्हापासून त्या गोष्टी आपल्या घरात आल्यात ना, तेव्हापासूनच आपले प्रॉब्लेम सुरू झालेत जयंत सर. आणि मला आता कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरात नकोय. कळतंय तुम्हाला? ओके, लेट्स डू इट.